पापं च पुरिसो कैरा न तं कैरा पुनः पुनः न तं हि छन्दं कैराथ दुःखो पापस्य उच्चयो. आपल्याला जो अनुवाद आपल्या समोर ठेवलेला आहे आपल्या ग्रुपमध्ये, तो मी वाचतो. जरी कधी पाप कर्म केले तरी ते वारंवार तरी करू नये, त्यात रुची घेऊ नये. कारण की पाप कर्माचा संचय दुःखाचे कारण असतो. अं, शब्दशः अनुवाद ठीक नाही आहे तसा. पण काय अनुवाद निघतो तो आपण पाहूया त्याच्यातून. पापंचे, हा, पहिली गोष्ट म्हणजे आपण पापवग्गातलं पापवग्गातली दुसरी गाथा आपण पाहत आहोत आणि धम्मपदातली 117वी गाथा. आज आपण थेट सुरुवात केली, पण ही गाथा जी आहे ती पापवग्गातली दुसरी गाथा आहे. अर्थ असा आहे की पापंचे पुरिसो कैरा, म्हणजे पुरुषाने म्हणजे माणसाने जरी पाप केले किंवा माणसाने पाप केले किंवा जरी पाप केले, नतं कैरा पुनः पुनः, ते किमान परत परत तरी करू नये. न तम्ही छंद कैराथ, कारण पुन्हा पुन्हा करणं म्हणजे छंद जडणं आहे, म्हणजे सवय लागणं आहे, हॅबिट. तर पुन्हा पुन्हा करून त्याचा छंद जडू नये, त्याचा छंद लागू नये वाईट कर्म करण्याचा, ज्याचा परिणाम दुःखात होतो. ते कर्म करण्याचा, पुन्हा पुन्हा करण्याचा छंद लावून घेऊ नये किमान. कारण दुःखो पापस्य उच्चयो. आता हा उच्चय म्हणजे आपण दुःख समुच्चय म्हणतो ना, दुःखाचा उदय. दुःख समुच्चय किंवा समुदय आपण म्हणतो. तो समुदय म्हणजे उदय होणे. कशातून कशातून दुःखाचा उदय होतो? पापातून, म्हणजे वाईट कर्मातून. असा या गाथेचा स्पष्ट सरळ अर्थ आहे. माणसाने पाप करू नये, आणि केलंच असेल तर ते झालंच असेल तर ते पुन्हा पुन्हा करू नये. त्याचा छंद लावून घेऊ नये, त्याची सवय लावून घेऊ नये. कारण पाप हे दुःखाचं कारण आहे, वाईट कर्म हे दुःखाचं कारण आहे. फार स्पष्ट आणि स्वच्छ असा त्याचा अर्थ आहे, आणि प्रॅक्टिकल गोष्ट आहे, आणि आधी समजून घेण्याची गोष्ट आहे. का वाईट कर्म जरी झालं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पापं ते पुरिसो कैरा, माणसानं पाप केलं असेल होतं, ते घडतंच. कारण पापकर्म, वाईट कर्म, त्याचं वळण, त्याचे संस्कार हे जन्मापासूनच आहेत. कारण इच्छा, आकांक्षा, तृष्णा हे जन्माबरोबर, ते मुळातच त्याचं कारण जन्माबरोबरच आलेलं आहे. म्हणजे मुद्दाम मुद्दाम माणूस करतो असं नाही, ते तसंच आहे. फार स्पष्ट धम्माची भाषा जी आहे ना, ती जीवन समजून घेण्याची भाषा आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं तसा अर्थ नाही काढायचा कोणत्याही गोष्टीचा. वास्तव काय, सत्य काय. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी वाटते की नाही, हे आपण करतो, मी करतो, किंवा दुसरा माणूस करतो. हे करतो असं म्हणजे मी करतो, हा जो मी आहे, मी म्हणजे तो, ती, तो, ती, ते, जे काही आपण पर्सनल, प्रत्येक गोष्ट पर्सनली घेतो. त्यामुळं आपण वाईट केलं की म्हणतो मी वाईट केलं, आणि चांगलं केलं की म्हणतो मी चांगलं केलं.
पण चांगल्या आणि वाईटाचं जे मूळ आहे, ते मूळ आपल्या अं, जन्माच्या आधीपासूनच ते बीज रूपात आलेलं आहे. आणि ते मूळ नाहीसं करणं ही शक्ती पण माणसाला मुळापासूनच मिळालेली आहे. त्याला आपण सती जागृती म्हणतो. भान येणं. भान येण्याची जी शक्ती आहे किंवा जो गुणधर्म आहे माणसामध्ये, तो मुळातच आहे. तो मुळात आहे म्हणण्यापेक्षा उत्क्रांतीतून ही गोष्ट माणसाला मिळालेली आहे आणि ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आलेली आहे. तर पापकर्म, वाईट कर्म, अकुशल कर्म किंवा शील नसणं, आपण व्यावहारिक भाषेत त्याला शील म्हणतो. शीलाचरण न करणं म्हणजे पापकर्म आहे किंवा वाईट कर्म आहे. पाप शब्द आवडत असेल नसेल तो महत्वाचा नाही. असं कर्म ज्याचा परिणाम आपल्याला दुःखामध्ये भोगावा लागतो, दुःख म्हणून भोगावा लागतो. चित्त विचलित होतं, मन विचलित होतं, अपराधी भावना निर्माण होते, भय निर्माण होतं, अस्वस्थता निर्माण होते, अस्थिरता निर्माण होते, लज्जा निर्माण होते, मान खाली जाते. अनेक अर्थानं आपण ती गोष्ट पाहू शकतो. आणि ती ज्याची त्याला कळते, म्हणजे भानावर असू तर. आपण जागृत झालो की आपल्याला कळतं आपण काय करतो ते. हे एखाद्या गुन्ह्यासारखं किंवा नियमासारखं नाही. गुन्हा म्हणजे आपण काय म्हणतो, गुन्हा हा सामाजिक दृष्ट्या गुन्हा किंवा कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा. आणि तो गुन्हा दुसऱ्यानं पाहिला, ती चूक दुसऱ्यानं पाहिली तर तो गुन्हा, नाही पाहिलं तर मग नाही, तो सापडला नाही त्याच्यात, मग पुरावा नाही त्याच्या गुन्ह्याला, त्याच्या कर्माला काही पुरावा नाही. त्याच्या वाईट कर्माला, त्याच्या गुन्ह्याला काही पुरावा नाही, त्यामुळे नाही, ते सिद्ध नाही झालं तर मग नाही, तो गुन्हेगार नाही. पण इथं तसं नाही. इथं कायदा नाही चालत. इथं कोणी आपल्याला पाहू नाही तर नाही पाहू. इथं शासनाला किंवा सरकारला दिसो किंवा न दिसो, पोलिसांना दिसो किंवा न दिसो, समाजाला दिसो किंवा न दिसो, आपल्याला हे दिसतं. आपल्याला हे कळतं आपण काय करतो. कारण आपलं चित्त, आपलं मन हे साक्षीदार पण आहे. मनाला माहीत असतं ते काय करतं. ते जर भानावर असेल तर त्याला ते कळतं. ते भानावर नसेल तर त्याला ते कळतच नाही. आणि कळत नाही म्हणून त्याच्याकडून वाईट कर्म घडतं, अकुशल कर्म घडतं, शीलभंग होतो, प्राणातिपात होतो, अदिन्नदाना होतं, कामेसुमिच्छाचारा होतं, मुसावादा होतं, मद्यपान पण होतं, कठोर बोलणं पण होतं, निंदा नालस्ती पण होते, भ्रमिष्ट अवस्था पण असते, मोहावस्था, लोभ पण असतो, द्वेष पण असतो. का? त्या सगळ्याचं भान नसतं, ह्या सगळ्याची सती नसते. त्यामुळं ते कर्म घडतं, पाप कर्म घडतं, वाईट घडतं. त्यामुळे त्याच्याकडे आपण गुन्ह्यासारखं नाही पाहायचं, असं बुद्धांचं सांगणं आहे. गुन्ह्यासारखं जर पाहिलं तर मग प्रसेनजितच्या दृष्टीनं अंगुलीमाल गुन्हेगार होता, पण बुद्धांच्या दृष्टीनं अंगुलीमाल गुन्हेगार नव्हता. ते त्याचं कर्म तो याच्यामुळं करत होता की त्याला त्याचं स्वतःचं भानच नाही, सती नाही. आणि त्याच्यामुळे तो तसं करतो. हे बुद्धांच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं त्यालाच कळालं की आपण चुकीचं वागतो, आपण चुकीचं करतो. बुद्धांनी काय त्याला हे करू नको आणि ते करू नको असं नसेल सांगितलं. जे काही सांगितलं, जे काही बुद्ध बोलले, जी काही कल्याण मित्रता दिली त्याला, किंवा जी काही त्याला कल्याण मित्रता मिळाली,
हिताचं बोलणं बुद्धांकडून ऐकल्यानंतर त्याचं त्याला समजलं. तो भानावर आला आणि तलवार जागेवर टाकून दिली. जागेवर. कारण हे भान येणं, सती येणं हे सगळ्यात सेंट्रल पॉइंट आहे, मुख्य मुद्दा आहे. जगण्याचं भान आलं पाहिजे. आपण काय करतो, आपण काय करतो, काय बोलतो, हे एकदा कळालं, संपला विषय. त्यामुळे चुकांकडं गुन्हा म्हणून पाहू नये आपण स्वतःच्या. आपल्याला सती नव्हती आधी, भान नव्हतं, त्यामुळं कळत नव्हतं. कळत नव्हतं म्हणून तसं वर्तन व्हायचं, म्हणून ते वाईट कर्म घडायचं. घडलं, ठीक आहे, आता झालं, इथून मागे झालं. आता ते ते वाईट कर्म होतं हे आत्ता जर कळालं तर ते कर्म करणार जे चित्त आहे, मन आहे, ते स्वतःच त्याच्यातून आपोआपच बाहेर पडायचा प्रयत्न करतात. कारण शेवटी ती सती भान पण मनालाच येते. जागृत मनच जागृत होतं, चित्त जागृत होतं, जाणीवा जागृत होतात. जे सगळं ह्या कायेमध्ये असतं ते सगळं जागृत येतं, जागृत होतं, भानावर येतं. भानावर आलं की चुका कमी होतात, मिस्टेक्स कमी होतात, वर्तन सुधारतं, म्हणजे पापकर्म कमी होतं, वाईट कर्म कमी होतं, अकुशल कर्म कमी होतं. राग असेल तर राग कमी होतो, लोभ असेल तर लोभ कमी होतो, व्यसन असेल तर व्यसन कमी होतं, खोट्याची सवय असेल तर ती कमी व्हायला सुरुवात होते. कारण कळायला लागतं त्याचा परिणाम काय होतो. स्वतःलाच कळतो तो, आपल्या मनालाच कळतो. खोटं बोलणारा कधी आत्मविश्वासानं वागू शकत नाही, जगू शकत नाही. उद्धट वागणारा क्रूर मनुष्य कधी शांतता अनुभवू शकत नाही, मनाची स्थिरता अनुभवू शकत नाही. मद्यपान करणारा नेहमी अपराधी भावनेनं जगतो. विशेषतः जेव्हा समाजामध्ये उतरतो, समाजात असतो, तर एखादा निर्व्यसनी माणूस जर समोर असला ना, तर व्यसनी माणसाला आपोआपच काय म्हणणार, अं, स्वतःची एक लज्जा निर्माण होते, लाज वाटते. नैसर्गिकपणे होतं, कारण त्यालाच ते नको आहे. त्याला लाज वाटणे ही त्याची चांगली प्रवृत्ती आहे, त्याचा सद्गुण आहे तो. कारण ती लज्जा, तीच माणसाला त्याच्यातून बाहेर काढते, वाईट वर्तनातून. म्हणून त्याला 11 विधायक मनोवस्थांमध्ये त्याला पहिल्या 2 ज्या मनोवस्था आहेत त्याला री री किंवा हिरी, पालीमध्ये हिरी किंवा री. री म्हणजे आत्मलज्जा आणि अपत्रपा असे दुसरा एक विधायक गुण आहे माणसाचा. तर अपत्रपा म्हणजे लोकोपवादाचं भय. म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, हे म्हणजे आत्मलज्जा आणि लोकोपवादाचं भय, लोक काय म्हणतील याचं भय म्हणा, ती पण लज्जाच आहे, लज्जताच परिणाम आहे. हे जर असेल ना माणसामध्ये, तर माणूस स्वतः सुधारतो. पण ज्याच्यामध्ये शठता, निर्लज्जपणा, काय होतंय त्याला, अशी भावना जर असेल तर मग तो माणूस लवकर सुधारत नाही. पण ते तसंही वाटण्याचं कारण हे का त्याला कळत नाही, आपण जे वर्तन करतो त्याचा पहिला फटका, पहिला तोटा हा आपल्या स्वतःलाच होतो. याचं भान त्याला आलं, ह्याची सती त्याला आली, तो जागृत झाला की त्याच्यामध्ये लज्जा पण उत्पन्न होते, हिरी पण, हरी
आणि अपत्रपा म्हणजे लोकोपवादाचं भय. लोक काय म्हणतील याचं भय त्याच्यामध्ये आपोआप निर्माण होतं. आणि ते निर्माण झालं की माणूस सद्वर्तनाला सुरुवात करतो. म्हणून समाजामध्ये अं, समजा असे लोक असतील तर समाजामध्ये चांगल्या लोकांची संख्या पण जास्त पाहिजे. सद्वर्तनी लोकांची संख्या जास्त पाहिजे. तर त्याच्यामुळे इतरांवर चांगला परिणाम होतो. म्हणजे आपलं आपलं वर्तन जास्त, आपलं वागणं हे दुसऱ्यावर परिणाम करता. म्हणून म्हणून समाजामध्ये त्या आ, आंतरक्रिया घडतात. म्हणजे एकमेकांवर परिणाम होतो. वाईट गोष्ट जर समाजात जास्त असेल तर ती सहज वाईट प्रवृत्ती समाजामध्ये तयार होते. कारण समाज म्हणजे लोक, म्हणजे माणूस, म्हणजे माणसाचं मन हे नेहमी कॉपी करणार असतं. म्हणजे त्याला आपण संस्कार म्हणतो. संस्कार म्हणजे कॉपीच आहे. कुठल्या तरी गोष्टीची कॉपी. मुद्दाम नाही करत माणूस. ते त्याचं लक्षणच आहे. मनाचं लक्षण आहे. चित्ताचं लक्षण आहे. संस्कार हे आ- नैसर्गिकपणे होतात. म्हणजे अविद्येतून होतात, ते अज्ञानातून होतात. माहीत व्हायच्या अगोदरच संस्कार होतात. संस्कार मी करील माझ्यावर असा मुद्दा नाही, ते होतात. आणि तो ज्या परिस्थितीत असतो, ज्या परिस्थितीत जन्म घेतो, ज्या परिस्थितीत वाढतो, ज्या लोकांच्या संपर्कात येतो, जे ज्ञान त्याला मिळतं, जे जो अभ्यास तो करतो, जे वाचन तो करतो, जे ऐकतो, पाहतो, गंध, चव, स्पर्श, हे सगळ्याचे संस्कार ते आपोआपच माणसावर होतात. ते मनाचं लक्षण आहे, ते चित्ताचं लक्षण आहे. आणि चांगले असो किंवा वाईट असो, संस्कार हे असेच होतात अविद्येमध्ये. म्हणून अविद्या पच्चया संखारा म्हटलेला आहे. 12 विध प्रत्येक समुत्पादामध्ये, 12 निदानांमध्ये संस्कार हे अविद्येतूनच होतात, अज्ञानातून होतात. आपल्याला माहीत व्हायच्या अगोदरच संस्काराला सुरुवात होते. आपण संस्काराचे गुलाम बनतो. म्हणजे सवयीचे गुलाम बनतो, वर्तनाचे गुलाम बनतो. तर हे सगळ्याचं कारण अविद्या आहे. म्हणजे भान नाही, म्हणजे विद्या नाही, म्हणजे ती गोष्ट कळत नाही. पण जेव्हा कळायला लागते, जाग आल्यावर, भानावर आल्यावर, सतीमध्ये आल्यावर, मानसिकता बदलायला सुरुवात होते. माइंडसेट बदलतो. माइंडसेट बदलतो म्हणजे संस्कार बदलतात. संस्कार ही स्थिर गोष्ट नाही. म्हणून सभ्य संखारा अनिच्छाती. सर्व संस्कार हे अनित्य आहेत, नित्य नाहीत, परिवर्तनशील आहेत, बदलणारे आहेत, स्थिर नाहीत. आणि म्हणून तर माणसाचा विकास होऊ शकतो. संस्कार ही जर स्थिर गोष्ट असती तर वाईट मनुष्य हा कायमचा वाईट राहिला असता आणि चांगला मनुष्य हा तेवढा चांगला राहिला असता जेवढा चांगला आहे. परंतु संस्कार अनित्य असल्यामुळे वाईटातून मनुष्य बाहेर पडू शकतो आणि जो चांगला मनुष्य आहे तो अधिक चांगला बनू शकतो. म्हणून संस्कार म्हणजे परिवर्तन आहे. संस्कार हे परिवर्तनशील आहेत, कारण ते अनित्य आहेत. तर अशा प्रकारे हे जे सत्य आहे, वास्तव आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळं एखाद्या व्यक्तीकडं म्हणजे स्वतःकडं पण आणि इतरांकडं पण एखाद्या असं एखादी एखादी अशी फिक्स गोष्ट आहे, अशी न बदलणारी गोष्ट आहे, म्हणजे हा माणूस बदलणारच नाही, मी बदलणारच नाही, त्याचा स्वभाव आहे, स्वभाव नावाची गोष्टच नाही. स्वभाव नावाची, कारण स्वच नाही. स्व, मी, आपण याचं अस्तित्व नाही. ती एक धारणा आहे आणि धारणा बदलते. स्व बदलतो म्हणून स्वभाव बदलतो. पण एक चुकीची म्हण आहे, स्वभावाला औषध नाही. हे चुकीचं आहे. स्वभावाला जर औषध नसतं तर मग माणूस आहे तसाच राहिला असता.
त्याच्यामध्ये बदल घडू शकला नसता. मग बदल जर घडू शकत नाही, तर मग आपल्याला धम्माचा तरी काय उपयोग आहे मग? परंतु धम्म आपल्याला हे सत्य सांगतो की स्वभाव नावाची गोष्ट नाही, कोणतीच गोष्ट निश्चित नाही. कारण संस्कार निश्चित नाही. संस्कार ही नित्य गोष्ट नाही, परमनंट गोष्ट नाही. संस्कार ही परिवर्तनशील, गतिशील गोष्ट आहे. त्यामुळे फायनल काहीच नाही. आपण स्वतःच फायनल नाहीत. म्हणून जन्म, जरा, व्याधी, मरण ह्या ज्या जीवनातल्या अवस्था आहेत, फायनल काहीच नाही ना. हे असं आहे ना असंच राहील असं काहीच नाही. एकही गोष्ट अशी नाही. केस सुद्धा काळ्याचा पांढरा होतो. त्वचेला सुरकुत्या पडतात. म्हणजे जे काल नव्हतं ते आज आहे, आज नाही ते उद्या, आज आहे ते उद्या राहणार नाही. कालचं आज नाही, आजचं उद्या नाही. मग नित्य काय आहे, स्थिर काय आहे? काहीच नाही. पण ती जीवनाची गती, ती अनित्यता, ती अनात्मता, म्हणजे मी नावाचं काहीच नाही, ती अनात्मता, ती आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून दुःख आहे. म्हणून संस्कार हे दुःख आहे. कशामुळं? न जाणल्यामुळं. संस्कार हे अनित्य आहे हे न जाणल्यामुळे दुःख आहे. संस्कार हे अनित्य आहे हे न जाणल्यामुळं संस्कार हे दुःख आहे. सब्बे संखारा अनिच्चाती, हे न जाणल्यामुळं सब्बे संखारा दुःखाती आहे. आणि हे सगळं मी आणि माझ्यामुळं होतं, हा भ्रम असल्यामुळे दुःख तसंच चालू राहतं. त्याच्यामुळे स्वभाव नावाची गोष्ट नाही. जाग आली की स्वभाव बदलला. कारण संस्कार बदलतात. मन बदलतं, चित्त बदलतं, त्यामुळे वर्तन बदलतं, बोलणं बदलतं, कर्म बदलतं. पापकर्म असेल तर तेही बदलतं. आता इथे एक संदेशवादा सांगितलंय की एकदा जर पापकर्म झालं तर ते पुन्हा पुन्हा करू नये. पण ते कसं होणार आहे ते परत? आता बुद्धांनी असंच सांगितलं असेल असं नाही. ही गाथा आपल्याला जे सांगते तसा आपण अर्थ घेतोय, परंतु बुद्ध सल्ला देत नव्हते. असं करू नये, असं करू नये, असा सल्ला नव्हते देत. कसं करणार नाही, कसं होणार नाही ती गोष्ट, ती चूक परत कशी होणार नाही, हे ते सांगत होते. म्हणजे जाग करत होते. म्हणून बुद्धांची जी भाषा आहे ती लक्षात येणं फार कठीण आहे. ज्यांच्या बुद्ध लक्षात येतील, बुद्ध ही काय मानसिकता आहे, बुद्ध ही काय व्यक्ती नाही. बुद्धाचं चित्त, बुद्धाचं मन, बुद्धांचं अस्तित्व हे कसं असू शकतं, हे आपल्याला आधी स्वानुभवातूनच ते पाहावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं. आणि मग कळतं बुद्ध कसे होते. हेच बाबासाहेबांना पण लागू आहे. बाबासाहेबांनी काय केलं, काय बोलत होते, काय सांगत होते, हे थोडंसं आपल्याला त्यांच्यासारखं तर आपण बनू शकत नाही, परंतु काही गोष्टी आपल्याला त्या स्वतःच्या अनुभवातूनच आपल्याला पाहाव्या लागतात. तर ते कळतं बाबासाहेब काय काम करत असतील. बुद्धाचा थोडा तरी अनुभव आपल्याला, म्हणजे जागृतीचा, सतीचा अनुभव आपल्याला थोडा तरी घेणं गरजेचं आहे. तो अनुभव येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आपल्याला बुद्ध काय आहेत, काय असतील, हे कळू शकतं. आता आपण ज्याच्या आधारे अभ्यास करतो, हे लिहिणारे, रचना करणारे, छापणारे, चुकीचं बरोबर, हे सगळे बुद्धाच्याच मार्गावर असतील असं म्हणता येत नाही. कुणी असू शकतं ते, कारण छपाई कुणी करू शकतो, भाषांतर कुणी करू शकतो, कारण शब्द कळतात म्हणून भाषांतर करू शकतो. पण ज्यानं भाषांतर केलंय, त्यानं हे सांगितलंय, त्याची मनोवस्था कशी होती?
त्याला त्याचा अर्थ कसा लागलाय त्याच्यावर हे शब्द निर्माण झालेले आहेत आणि त्या शब्दांचा आपण अभ्यास करतो. परंतु जसे असतील तसे किमान शब्द तरी आपल्यापर्यंत आलेत, त्याच्या आधारे आपण बुद्धांनी काय सांगितलं असेल तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणून बुद्ध शोधण्याची गोष्ट आहे. बुद्ध कुठं सापडणार नाहीत. कारण बुद्ध म्हणजे जागृत अवस्था आहे आणि जागृत अवस्था बीज रूपामध्ये आपल्यामध्ये पण आहे. म्हणून आपल्यात उतरून आपल्याला बुद्ध सापडणार आहेत. म्हणून बुद्धं शरणं गच्छामि हे आपल्यातच आहे असं माझं मत आहे. बुद्धं शरणं गच्छामि बाहेर नाही, इथंच. हेही पस्तिको या आणि पहा, इथंच आपल्यातच. या अजागृत कायेतच जागृती दडलेली आहे. या अजागृत जाणीवांमध्येच जागृत जाणीवा दडलेल्या आहेत. या अजागृत चित्तामध्येच जागृत चित्त दडलेलं आहे. या अजागृत मानसिकतेमध्ये जागृत मन दडलेलं आहे. ज्या डोळे कान नाक जीभ त्वचा याचं आपल्याला जनरली भान नसतं, ते भान त्याच्यामध्ये दडलेलं आहे. तिथं बुद्ध आपल्याला समजतात. म्हणून त्यांची भाषा कशी असू शकते, हा पण एक शोध घेण्याचाच मुद्दा आहे. तर जरी कधी काळी पाप आपल्याकडून वाईट कर्म आपल्याकडून झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख, यातना, डिस्टर्बन्स, चित्तविचलन, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता जे काही आपल्याला परिणाम भोगावे लागतात, हे जर लक्षात आलं तर परत ते वाईट कर्म करू नये किंवा असं जागं व्हावं, असं भानावर यावं की ते कर्म परत आपल्याकडून होणार नाही. त्याचा छंद आपल्याला लागणार नाही. कारण ते अजागृतीमुळे छंद लागतो. छंद सवय कशामुळे लागते? आपल्याला चुकतो हे कळतच नाही. आपलं वर्तन कसं आहे हे कळतच नाही. आपण कोण आहोत, कसे आहोत हे कळतच नाही. आणि त्याच्यामुळं जे संस्कार आपल्याकडून काम करून घेतात, तेच आपण करतो. पण संस्कारांचं भान आलं म्हणजे चित्ताचं, मनाचं भान आलं. कारण संस्कार हे चित्तावर, मनावर, कायेवर, वर्तनावर, बोलण्यावर, सगळ्यावर संस्कार होतात. संस्कारामुळेच अस्तित्व तयार होतं. आणि म्हणजे करणे. संस्कार काहीतरी करायला ते संस्कार आपल्याला भाग पाडतात. म्हणून संस्कारामुळे वर्तन आहे. म्हणून संस्कारांचं भान आलं पाहिजे. संस्कारांविषयीची जाग आली पाहिजे. म्हणजेच आपल्याला मनाची, चित्ताची, जाणीवांची, वर्तनाची, बोलण्याची, चालण्याची, वागण्याची आपल्याला जाण आली पाहिजे. त्याचं भान आलं पाहिजे. सती आली पाहिजे. म्हणून कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. आणि हे सगळं कळावं म्हणून आनापानसती. असं ते आहे. तर हे सगळं कळालं की मग पुन्हा पुन्हा वाईट कर्म होणार नाही. त्याचा छंद लागणार नाही, सवय लागणार नाही. त्याचं रिपिटेशन होणार नाही. परत परत ती गोष्ट होणार नाही. जेव्हा हे कळतं का हे पाप, हे वाईट कर्म हे माझ्या दुःखाचं कारण आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा आपण त्या वाईट कर्मातून, वाईटातून आपण मुक्त व्हायला सुरुवात होते. म्हणजे दुःखमुक्त व्हायला सुरुवात होते. त्याची परिपूर्णता म्हणजे दुःखमुक्त अवस्था आहे, अर्हत अवस्था आहे, बोधीची अवस्था आहे, बुद्धाची अवस्था आहे. तर एवढा मोठा अर्थ ह्या दोन गाथांमध्ये दडलेला आहे. पुढची जी गाथा आहे ना, ती त्याची दुसरी बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू आहे की सत्कर्म करावं, पुण्य करावं. याच्यावर आपण उद्याला चर्चा करूया.
मला वाटतं इतकं पुरेसं आहे. मी थांबतो या ठिकाणी. स्वभावाला औषध परत बोला. हा. स्वभावाला औषध नसतं. किंवा माझ्या मते मग मी ते तुमचे शब्द आले आणि मग त्याचा रस्सी जळाली पण पीळ गेला नाही. परंतु आज परत एक नवीन लक्षात आलं की स्वभावाला औषध असं नाही, त्याचं काही नाही, तसा विचार करण्याची गरज नाही. कारण स्वभाव हा चेंज होऊ शकतो, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. नाहीतर ते बदल आजपर्यंत बदल नसला तर विकास कसा होईल, डेव्हलपमेंट कशी होईल? नाही. बराच वेळेस कसं म्हणजे सहज बोलून जायचं ना, असं वाटतं. रस्सी जळाली पण पीळ जळाला नाही. पीळ पण जळतो. पीळ कुठे राहतो? कारण रस्सी जळाली तर त्याची राख होते. राख जर झाली तर तो पीळ पण आपण तर चुरगळातच त्याचं कुठं राहतं? पीळ पण राहत नाही. बरोबर. पण ते कसं आहे, एखादी गोष्ट म्हण त्यालाच म्हणतात की असं म्हटलं जातं, असं बोललं जातं, आणि मग आपण तेच बोलतो. म्हण आहे तशी, म्हणतात तसं. नाही बघायला. आणि सर हा. म्हणजे बघा, ह्या म्हणी ज्या आहेत ना, त्यानुसार विचार करण्याची आपली सवय होऊन जाते. सवय होतली. म्हणी फार अज्ञान पसरवतात, काही काही म्हणी. स्वभावाला औषध नाही, सुंब जळतो पण पीळ जळत नाही. हा, बऱ्याच गोष्टी असतात आणि हा. ते माणूस तसाच पाहत राहतो. बऱ्याच गोष्टी सर, आता लगेच तुम्ही ते येही पस्सिको पनायको पचत्तम वेदितब विमुयती, त्याच्यावर सर लगेच विचार चालू होऊन जातो मनामध्ये. म्हणजे त्या प्रक्रिया सुरुवात होऊन जाते सर. बरोबर आहे. हॅलो सर. धम्माचा अभ्यास केला की आपला माइंडसेट बदलतो. आणि बदलतो. हा, तर बदलतो म्हणून तर आपल्याला, आपण जसे आहोत तसे राहत नाही. आणि कोणी मनुष्य जसा आहे तसा राहत नाही. कोणी फिक्स फिक्स व्यक्तिमत्व, फिक्स स्वभाव, असाच असंच असं काहीच नाही. असंच आहे असं काहीच नाही, एकही गोष्ट नाही. त्यालाच अनित्यता म्हणतात. स्थिर गोष्ट बदल काहीच नाही. कोणतीच गोष्ट स्थिर नाही. अणू रेणू सुद्धा स्थिर नाही. विचार केला की बदल होतो हा. आणि तो चांगलाच होतो. चांगला चांगला होईल, वाईट होईल, पण बदल आहे. फक्त बदल. भानावर आलं की चांगल्या बदलाची गॅरंटी आहे. हो. माणसाची बदल हा चांगला होईल, वाईट होईल, पण बदल होतो. वाईट मनुष्य भानावर नसेल तर आणखी वाईट होऊ शकतो, आणि चांगला मनुष्य भानावर आला तर आणखी चांगला होऊ शकतो. आणि चांगला माणूस भानावर नसेल तर वाईट ही गोष्ट होऊ शकते. आणि चांगला मनुष्य भानावर नसेल तर तेवढंच चांगलं करतो आणि त्याच्यातच अडकून पडतो आणि मी फार चांगला आहे म्हणतो. ती सत्कार दृष्टी. मी तर मी म्हणजे फिक्स गोष्ट आहे. मी असा आहे आणि तो तसा आहे, आणि जग असं आहे आणि हे असं आहे. नाही, काहीच असं नाही. सगळं परिवर्तनशील आहे. त्याचं नाव सभ्य संखार आणि चा असं आहे. आणि शक्यतो हा मी जो आहे, हा दुसऱ्यावर जास्त ढकलण्याचा प्रयत्न करतो सर. हा, मग मी मुळात तुम्ही येता ना. मी मध्ये तो मी जेव्हा दुसऱ्यावर मी ढकलण्याचा म्हणतो ना, प्रयत्न तेव्हा करतो. मग तुम्ही आलात त्याच्यात. हम्म. चांगलं झालं तर मी केलं हा, आणि वाईट वाईट जर झालं तर झालं तर त्यांनी मी केलं. नाही, त्यांनी केलं. तर आपण आणि जग, म्हणजे जगामध्ये तुम्ही आले, वस्तू आल्या, मी, आम्ही, तू, तुम्ही, ते आहे ना ते, तो, ती, ते, व्याकरणातली जी भाषा आहे ना, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हे जे शब्द येतात, या सगळ्याच्या बेसवर मीच आहे. कारण मी आहे म्हणून तर तो आहे. आणि मी फिक्स हा मानतो. मी जर मला फिक्स मानत असेल, मी असा आहे ना असाच राहील, आणि माझ्यात काय बदल होणार नाही, ही सत्काय दृष्टी असेल, तर मग तो एकसारखंच कर्मकांड करतो. त्याला त्याला त्याच्यातून तो बाहेर पडू शकत नाही.
कारण मी नावाची गोष्टच नाही हे त्याच्या लक्षात येत नाही. मग तुम्ही पण फिक्स आहात, मग जग हे फिक्स आहे, जग हे असंच आहे, मग तो तेच धरून बसतो आणि बदल पाहत नाही, त्याला बदल दिसत नाही, कारण तो भानावर नाही. म्हणून जसे हे सर हा जसे सर तुम्ही तुमच्या संपर्कात आम्ही आलोय तर आमच्यामध्ये बदल झालाय. हा म्हणजे जे संकारा बोलतात संस्कार त्याच्यात हा बदल झालाय आमच्यात. हो, हो म्हणजे चांगल्या याच्यात गेलं तर आपल्यात बदल होतो. बदल होतो. आणि जे जे पहिलेच पकडून ठेवलेलं होतं त्यात बदल नव्हता हा आणि आता बरोबर, बदल झाला. बदल होतो, बदल होतोच. बदलणं हे मनाचं लक्षणच आहे. परंतु जे मन अं, सतीमध्ये नाही, भानावर नाही, ते मी मध्ये अडकलेलं असतं. ते पकड आहे, ती तृष्ण आसक्ती जी आहे ना, ती तो मीच आहे. तो तेच धरून ठेवतो, धारणा त्याच्यावरच ध्यान करतो. ते तसंच पकड, तसंच आहे ते म्हणतो. नाही, तसंच काहीच नाही. आपल्याला आता अजून एक मुद्दा असा याच्यातून निर्माण होतो, की आपण आधी जे जे काही बुद्ध धम्माच्या नावावर करत आलेलो आहे, त्याचं पण आपल्याला पुन्हा परीक्षण करावं लागतं, की आपण खरंच बरोबर करत होतो का. जर आपल्यामध्ये असं काहीच बदलत नाही, अनित्य अनित्य म्हणतो आपण, पण बदल स्वीकारत नाही, ते अनित्यता पण एखाद्या विचारासारखी धरून ठेवतो आपण. अनित्यता हा विचार नाही, तो गुणधर्म आहे, बदलणारा गुणधर्म आहे. ते परिवर्तन आहे, ती गती आहे. आणि ती जोपर्यंत आपण आपल्यामध्ये अनुभवत नाही, का स्थिर काहीच नाही, विचार स्थिर नाही, भावना स्थिर नाही, आपलं शरीर स्थिर नाही, जाणीवा स्थिर नाही, श्वास स्थिर नाही, आपलं दिसणं स्थिर नाही, असणं स्थिर नाही, काही स्थिर नाही, सगळं गतिशील आहे, प्रवाहित आहे. त्याचं नाव अनित्यता आहे. ते अनित्यतेचं लक्षण आहे. अनित्यता म्हणजे काहीतरी असं घोकमपट्टी करण्याचा विषय नाही. तो नुसता विचार करणं म्हणजे अनित्यता नाही. विचारातली अनित्यता जाणवली पाहिजे. नाही तर अनित्यतेचा नुसता विचारच करत बसतो, अनित्य अनित्य म्हणतो, आणि तेच अनित्यता नित्य बनते जणू काय. कारण तो फक्त विचार पकडून ठेवलेला असतो. ती अनित्यता काय सांगते, तो शब्द काय सांगतो, म्हणून शब्द हे भ्रम निर्माण करतात बऱ्याचदा, आणि आपण बऱ्याचदा शब्दातच अडकलेले असतो. अनित्यता शब्दात अनित्यता नाही, अनित्यता हा गुणधर्म आहे. त्याचा धम्म हा गुणधर्म आहे. धम्म धम्म काय सांगतो, धम्म म्हणजे हे सगळं जे आपलं चाललंय हे धम्म आहे. चांगलं असो वाईट असो, धम्मात अधम्म पण आहे, धम्मात सद्धम्म पण आहे. धम्म हा गुणधर्म आहे. अमुक एक गोष्ट आहे, ती गोष्ट वाईट पण असेल, चांगली पण असेल, पण ती आहे. असणं, अस्तित्व, सत्य म्हणजे धम्म. तर सतीला धम्म दिसतात आणि त्यालाच धम्म म्हणतात. नाहीतर मग ते फक्त ज्ञान बनतं, शब्दांचं ज्ञान बनतं. ज्ञान म्हणजे शब्दच आहे, आणि प्रज्ञा म्हणजे अनुभव आहे. प्रज्ञा, ज्ञानाच्या पलीकडे प्रज्ञा असते. समज, सम्यक दृष्टी, कळणं, कळणं म्हणतो आपण त्याला. जाण, जाणणारा बुद्ध, बुद्ध म्हणजे जाणणारा, जो जाणतो तो. नुसता ज्ञानी नाही, बुद्ध म्हणजे ज्ञानी नाही, बुद्ध म्हणजे ज्ञान जाणणारा. ज्यांना बोध ज्ञानाचा बोध झाला तो बुद्ध.
फक्त ज्ञान म्हणजे बुद्ध म्हटलं तर मग अनेक ज्ञानी आहेत जगामध्ये. लहान मुलाला काहीतरी ज्ञान असतं, म्हणून तो बुद्ध. बुद्ध त्याचं ज्ञान बुद्ध ज्ञान तेव्हा बनेल जेव्हा तो जागा होईल. मग लहान मूल जरी असलं, त्याला जर समजलं, काही मुलांना लवकर समजतं पहा, काहींमध्ये ती एक जागृतीची शक्ती, त्याला ती आधीच तो संस्काराचा मुद्दा असू शकतो, सहवासाचा मुद्दा असू शकतो, जे काय असेल ते, किंवा ज्याला आपण जीन्स म्हणतो, जे आई वडिलांकडून आलेले संस्कार किंवा जे काही आहे ते, तर त्याच्यामुळे ते गुणधर्म त्याच्यामध्ये आधीच जास्त प्रमाणात असू शकतात जन्माबरोबरच. म्हणून आता बुद्धांसारखी माणसं, बाबासाहेबांसारखी माणसं कमी वयातच खूप काम करून जातात. कमी वयात खूप काम करून जातात. बाबासाहेबांनी 65 वर्षामध्ये, एखादा माणूस 1000 वर्ष, 500 वर्ष एवढं काम करू शकत नाही, एवढं 65 वर्षात केलं. बुद्धांना 35व्या वर्षीच असं काही सापडलं ज्याचा उपयोग आजही आपल्याला होतो. म्हणजे ते चित्त, ते जागृती जी आहे ती प्रत्येकात असते बीज रूपामध्ये, कमी अधिक प्रमाणात. पण ज्यांच्यामध्ये कमी असतं त्यांना ती साधनेनं, प्रॅक्टिसनी वाढवावी लागते. ज्यांच्यामध्ये कमी असते त्यांना वाढवावी लागते. ज्यांच्याकडे मुळात आहे त्यांना अधिक पूर्णत्वाकडे कसं जाईल ते पाहावं लागतं. म्हणून बुद्ध सम्यक संबुद्ध, संपूर्ण जागृत, म्हणजे मुळातच असलेली ती जागृती त्यांनी पूर्णत्वापर्यंत साधनेनं नेलेली आहे. साधना करत करत, प्रॅक्टिस करत समज आली त्यांना ती. आणि अशी समज प्रत्येकाला येऊ शकते, पण खूप परिश्रमाची पण गरज असते. साधना आणि सम्यक प्रयत्नाची, सम्यक व्यायामाची गरज असते. काहीही करून आणि कसंही करून नाही होत ते. त्याआधी कशामुळं काय घडतं हे, याचा कार्यकारण भाव लक्षात आला पाहिजे. तर योग्य दिशेनं आपण जाऊ शकतो. जागृत व्यक्ती, जागृत शक्ती ही आपली नवीन घोषणा, नवीन स्लोगन. पापकर्म वगैरे काही नाही. पापकर्मातून माणूस बाहेर, या जागृत शक्तीमुळे पापकर्म पण बदलतं, पुनर्भव होतो, पुनर्जन्म होतो. तो विचार करायला लागतो ना सर, पाप कर्म करायला पण. करणार आपण. जागृत व्यक्ती, जागृत शक्ती, ह्याच्या आपल्या व्याख्यानाचं टायटल असेल, किंवा आजच्या सत्राचं टायटल हेच देतो. जागृत व्यक्ती, जागृत शक्ती. जागृत व्यक्ती, जागृत शक्ती. खूप आणि छान सर. हाच आपला धम्मप्रचार आहे. सती साधनेचा प्रचार म्हणजे हाच आपला धम्मप्रचार आहे. हेच आपलं खरं समाजकार्य असलं पाहिजे. मग हे जागृत व्यक्ती, जागृत शक्ती जर निर्माण झाल्या, ती सगळीच क्षेत्र सुधारणार आहेत. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र. कारण व्यक्ती बदलला, समाज बदलला, समाज बदलला की संस्था बदलल्या, कार्य बदलली, राजकारण बदलेल, समाजकारण बदलेल, सगळंच बदलेल, अर्थकारण बदलेल आणि जग बदलेल. एवढी ताकद या जागृतीमध्ये आहे, सतीमध्ये आहे.